हाय हॅलो नमस्कार, मी वैशू तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज तुमच्यासाठी नवीनच ब्लॉग घेऊन येत आहे मी। इथं आता संध्याकाळी वेळ होती आणि पाऊस येत होता थोडा थोडा, पण मग आत्यानंतर आणि ते चालले होते सगळे गावामध्ये, कारण आत्यांना शॉपिंग करायची होती। आता कशाची काय मी तुम्हाला पुढे सांगते। त्याआधी आज मी इथं पापड तळला होता आणि खूप छान असं टेस्ट लागते पापड तळल्यानंतर। भाजण्यापेक्षा मला तर जास्त पापड तळलेलाच आवडतं। त्यानंतर आज वडापाव केला होता। मला आत्या उद्या जायचं त्यामुळे वडापाव केला होता आणि मिरच्या तळल्या होत्या, पण मिरच्या एवढ्या तिखट होत्या, बळच मिरच्या खाल्ल्या मी। त्यानंतर छान असं जेवण केलं। आत्यांची बॅग भरायची होती कारण आत्याने जायचं गावाला। आता कुठे काय मी पुढे तुम्हाला सांगतेच, त्याआधी इथं सगळं आत्याने शॉपिंग आणली होती। इथं थोडंफार किराणा आणला होता कारण तिकडे काही किराणा भेटत नाही, मसाले आणले होते। त्यानंतर पुढे आणल्या त्या अशा डोक्याला लावायचं आपल्या मेहंदीच्या। त्यानंतर इथं पॅन्ट आणली होती, काही पिशव्या आणल्या होत्या सगळं सामान भरण्यासाठी, फेअर अँड लवलीची, तर आरसा, कोलगेट आणि क्लचर, कानातले आणले होते ट्रेनमध्ये घालण्यासाठी, नकली सिंदूर, असं काही सामान जास्त आणलं होतं। त्यानंतर बघा इथं लेकीसाठी क्लचर आणले होते। त्यानंतर गळ्यातले आणले होते 2। आता एक लेकीला एक त्यांना दोघींना आणलं होतं आणि त्यांना जायचं होतं त्यांच्या लेकीकडे। त्यानंतर लसूण पॅक केला, आता घरचा आमचा लसूण आहे त्यामुळे त्यांना लसूण द्यायचं होता। इथं आमच्या घरची मूग डाळ, त्यानंतर कडधान्य आणले होते मामांनी गावातून, तूर, हुलगं, इथं तुरीची डाळ पॅक केली होती, हरभरे आमचे घरचेच होते ते पॅक केले होते। त्यानंतर तूर आणली होती मामांनी गावातून आणि त्यानंतर इथं मटकी आणली होती, 1-1 किलो आणलं होतं सगळं। त्यानंतर एवढं लोणचीची भरणी होती ना, जी दुसरी भरणी होती ती सगळी त्यांनी चालवली होती। त्यानंतर इथं शिवचं पण धावपळ चालू होती, काय भरायचं काय नाही, एवढी सगळी गावातून त्यांनी शॉपिंग आणली होती। काय घरचं सामान होतं सगळं भरायचं होतं। त्यानंतर मग आत्याने इथं पिठं पण आणले होते काय दळून, इथं बेसन पीठ आणलं होतं। काय आम्हाला बेसन पीठ घरी ठेवायचं होतं, काय त्यांना न्यायचं होतं कारण तिकडं खूप महाग भेटतं, त्यामुळं मग आपल्या घरी आहेत तर मग त्या नेत असतात। आणि आईचा जीव कसा असतो, आपल्या लेकीसाठी काय न्यावं काय नाही कितीही नेलं तरी कमीच वाटतं, असं असतं आईचा जीव। त्यामुळे सगळ्या गोष्टी इथं त्या भरायचं काम त्याचं चालू होतं। आणि त्यानंतर इथं पापडाचं पीठसुद्धा आणलं होतं त्यांनी दळून आणि मसालेसुद्धा आणला होता, कारण तिकडं मसाला भेटत नाही, त्यांना जायचं होतं आसामला। आणि त्यानंतर इथं बाजरीचं पीठ, आणि तिकडं भाकरी नसतात, रोट्याच बनवतात, त्यामुळे इथं बाजरीचं पीठसुद्धा आणलं दळून, जास्त आणलं होतं ते, कारण मग त्यांना तिकडं न्यायचं होतं। मी दळण करून दिलं होतं कालच मामांकडं। त्यानंतर मग त्यांना थोडंसं न्यायचं होतं आणि एवढं सामान सगळं झालं होतं। त्यानंतर इथं शिवचे नखरे चालूच होते। इथं आत्याने बॅग भरायला घेतली, एक सामान ठेवत होते आणि त्या मला म्हणत होते तू ठेव, पण मी म्हणलं तुमच्या पद्धतीने तुम्ही ठेवा। मग इथं सगळे असे मग पिठं हे वगैरे झाले होते, काही किराणा होता थोडासा, परत इथं त्यांच्या नातवासाठी खायला पण आणलं होतं थोडंफार, कारण तिकडे त्या गोष्टी भेटत नाहीत, वेगळ्या गोष्टी असतात। आणि त्यांना आसामला जायचं होतं, आता उद्याच्याला जायचं होतं, त्यामुळे आज बॅग पॅक करायला घेतली होती। जास्त काय व्हिडिओ मी काही सकाळी शूट नाही करणार कारण टाईम भेटत नाही, लवकर त्यांना जायचं आहे उद्याच्याला। आणि इथं मग चाललं होतं, बॅग पूर्ण गच्च भरली होती आणि तरी सामान एवढं काय बसत नव्हतं आणि एवढी जड बॅग झाली होती, त्यामुळे एक सामान टाकलं आणि त्यांना जायचं होतं लेकीकडे, कारण सध्या आता पाऊस अजून तर येत नाही आहे आणि त्यामुळं रानातली कामं नाहीत, त्यामुळे त्या जाणार होत्या आसामला लेकीकडे त्यांच्या। आणि माझे नणंदबाई आहेत बारक्या आसामला, त्यामुळे त्या जाणार होत्या। आणि एवढ्या बॅगीमध्ये सामान भरलं होतं, तरी मला विचारायचं आता कुठे काय ठेवू, धर तुझ्या पद्धतीने ठेव। एवढं सामान आणलं होतं त्या बसतच नव्हतं बॅगीमध्ये, आणि मोठी बॅग होती। आता मला म्हणलं तुझं तू ठेव। बघा आता पूर्ण बॅग गच्च भरली होती। आणि इथं शिवचं बघा आजीची बॅग पर्स अडकवायचं काम चालू होतं आणि उद्या आत्यांना फायनली जायचं होतं आणि त्यांच्या आत्या लवकरच येणार आहेत, कारण इथं शिवला आता एक माणूस लागतंच। त्यानंतर त्यांनी तूप भरायला घेतलं होतं, कारण तिकडे तूप भेटतं पण आपलं घरगुती नसतं, त्यामुळे मग इथं तूप नेत असतात त्या कायम। त्यानंतर इथं बाटलीमध्ये तूप भरत होते म्हणजे सांडल्यात म्हणून, आणि इथं लेकीचा व्हिडिओ कॉल चालू होता, काय न्यायचं काय नाही आत्याच्या फोनवर आला होता। आणि त्यानंतर मग काय भरायचं, त्यानंतर इथं बाटलीमध्ये तूप असं पॅक करून घेतलं होतं आणि इथं व्हिडिओ कॉल चालूच होता काय न्यायचं। त्यानंतर दुपारी एवढा पाऊस आला होता, पाऊस यायला लागला होता, आता म्हटलं का काय करावं, आणि कपडे पण बाहेरच होते, म्हणलं पटकन काढून आणावा। त्यानंतर खूप जास्त प्रकारे पाऊस आला होता आणि 2-3 दिवस काय पाऊसच नव्हता, आज अचानकच आला होता, त्यामुळे मग सगळे कपडे काढले आणि म्हणलं घरामध्ये टाकावा। सगळ्या 2 ओढणी बांधून घेतल्या आणि पूर्ण आत्याची बॅग पॅक करून दिली आणि एवढी गच्च भरली होती। आणि त्यानंतर काय बाकी होतं आत्या म्हणलं तू भर, आधी म्हटलं कपडे टाकून घेते आणि त्यानंतर भरते। आत्या अजून पाणी पण भरायचं बाकी होतं, कारण बॅग भरता भरता आमचा पूर्ण दिवस त्यामध्येच गेला। हा व्हिडिओ खूप लेट आहे, नक्की बघायला विसरू नका, कारण व्हिडिओ एडिट करायला खूप टाईम लागतो आणि मला तर असं वाटतं व्हिडिओ आता करणं बंदच करावं, कारण खूप टेन्शन आहे। व्हिडिओ म्हणजे सोपं नाही, एवढं कष्ट करून काही फळ नाही भेटलं तर खूपच असं वाटतं नाही केलेले व्हिडिओ बरं। त्यानंतर शिवचं इथं पाणी खेळायचं काम चालू होतं, कारण वर पाऊस येत होता, शिव पाणी खेळत होती। त्यानंतर आत्याचं पाणी भरायचं काम चालू होतं, पावसामध्ये आत्याने पाणी चालू केलं होतं, त्यामुळे मामांना सांगितलं आणि आत्यांनी खवाण्या खाल्ल्या। त्यानंतर मग इथे मी बॅग पॅक करायला घेतली
थोडंफार सामान राहिलं होतं, म्हणलं बॅगेत टाकावं, पर्समध्ये टाकावं. मग पटकन बॅगेमध्ये टाकून घेतलं. आणि त्या माझ्या बाळाचं चाललं होतं मध्ये मध्ये यायचं काम, म्हणते तिचं मध्ये मध्ये लुडबुड चालूच असते. आणि तिला काही झोप आज आलीच नव्हती, कारण तिची आजी गावाला जायची होती, त्यामुळे तिला काही करमत नव्हतं, त्यामुळे ती काही झोपलीच नाही आज. आणि तिला झोपायचं बाकी होतं. आणि पूर्ण दिवस आमचा बॅग पॅक करण्यातच गेला, कारण टाईमच भेटला नाही. एवढी जड बॅग झाली ती, पूर्ण गच्च भरली ती. त्यानंतर काही बाकी होतं थोडंफार सामान, जे आपल्याला डेली ट्रेनमध्ये लागतं ना ते. आणि तिकीट त्यांना सकाळी केलेलंच आहे, लवकरच तिकीट, सकाळी ट्रेन आहे त्यांना लवकरच, त्यामुळे लवकरच जायचं आहे. आणि त्यानंतर इथं काही सामान मी कपडे टाकायला घेतले होते पर्समध्ये. जास्त काही त्यांनी कपडे नेले नाहीत, म्हटलं तिथे काही साड्या असतील त्यांच्यात गुड्डीताईंच्या त्याच घाला, कारण मग जास्त जड होईल. कारण किराणा पूर्ण बॅगेमध्येच भरला होता, त्यामुळे पर्समध्ये म्हटलं थोडेफार ब्लाऊज हे वगैरे परकर टाकता येतील. मग थोडेफारच कपडे मग सगळे बॅगेमध्ये भरून ठेवले. त्यानंतर हँडवॉश, रुमाल, हे कोलगेट, ब्रश, हे सगळं आरसा कंगवा, मेकअपचं सामान सगळं पर्समध्ये मग मी व्यवस्थित ठेवून दिलं. आणि काही बाकी राहिलं की त्या म्हणायच्या पटकन ठेवून दे, तुझे तू हाताने ठेव. मग माझ्या काही लक्षात राहत नाही, मग मी पटकन ठेवून देत होते, कारण सकाळी त्यांना लवकर जायचं होतं. लवकर सकाळी परत टाईम भेटायचा नाही. आणि त्या महिनाभर आता काही येणार नाही तुम्हाला, ज्या व्हिडिओमध्ये काही भेटणार नाही तुम्हाला बघायला. हा व्हिडिओ लवकरच येईल, पण टाकता टाकता खूप लेट झाला आहे, त्याबद्दल सॉरी. आणि व्हिडिओ बघायला विसरू नका. पूर्ण बॅग इथं पॅक करून घेतली आहे. आणि त्यानंतर काही व्हिडिओ शूटच केला नाही. चला आता इथंच परत दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. सकाळी इथं आत्याने सकाळी चपात्या केल्या होत्या, मग त्यानंतर मी मिरची इथं डाळ केली होती सुक्की. आणि त्यानंतर मग मी बाहेरचं आवरून घेतलं, तोपर्यंत त्यांनी चपात्या करून घेतल्या. त्यानंतर फायनली त्यांचा टाईम आलेला आहे जायचा. आणि फायनली आत्या गेलेल्या आहेत आता महिनाभर, काय त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाहीत. आणि शिव काय हसूनच शिवने येतील त्यांना वाटे लावलं. आणि असा होता आजचा दिवस. आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आता आत्या गेलेल्या आहेत, आता 2-3 दिवस त्यांचा प्रवास चालूच राहील. 2-3 दिवसानंतर त्या नक्कीच पोहोचतील, कारण ते तिकडून न्यायला येणार होते. आणि खूप लांब आहे, कारण आता कधी गेलेले नाहीत. असा होता आजचा दिवस. चला इथं एंड करते, भेटूया उद्या. बाय बाय.